हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? आय होप मस्तच असाल सगळे. तर आजचा दिवस आहे धनत्रयोदशीचा. धनत्रयोदशीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मला माहिती आहे हा व्लॉग धनत्रयोदशीच्या नंतर येणार आहे आणि जरा लेट येतोय हा व्लॉग, तरी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर सकाळी सकाळी माझं चाललंय दरवाजा वगैरे स्वच्छ करणं, आणि हे माझं रुटीन आठवड्यातून 2 वेळा असतंच म्हणजे. पण आज धनत्रयोदशी आहे म्हणून मी हे करून घेते. तर मंगळवार किंवा शुक्रवार असला तर मग मी दरवाजा वगैरे, उंबरठा वगैरे स्वच्छ करून मग हळदीचं लेपण किंवा मग त्याच्यावरती दरवाजावरती कुंकवाचं स्वस्तिक वगैरे काढत असते. तर तसंच आजचं माझं रुटीन आहे. आणि हे ना दसऱ्याच्या दिवसाचं तोरण इथे राहून गेलेलं फुलांचं, तर काढायचं लक्षातच नाही कामांच्या गडबडीमध्ये. तर नाहीतर मग मी लगेच दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी काढून घेत असते, कारण कोरडे फुलं किंवा पानं असे ठेवत नसतात ना घरामध्ये, त्याच्यामुळे मी काढून घेते लगेच. पण यावेळेला ते कामांच्या गडबडीमध्ये लक्षातच नाही राहिलं. त्याच्यानंतर ही जी उंबरठ्याची पट्टी असते ना, तर ही मी उंबरठ्यावर हळदीचं लेपन करता यावं म्हणून थोडी खाली लावली होती मागच्या वेळेला. पण ते धूळमुळे आणि तिथे पाणीने पुसतो ना आपण, तर त्याच्यामुळे ना चिकट होऊन गेलेलं होतं. ती थोडीशी निघून गेलेली होती पट्टी, ते चिकट झालेलं होतं. तर म्हटलं चला आता काढून घेऊया ते, म्हणजे तिथे रांगोळी काढायला तरी आपल्याला जमेल ते. तर मी असं घासणीने, ती ताराची घासणी असते ना, त्या घासणीने व्यवस्थित असं मस्त घासून घेतलं सगळं. उंबरठा पण त्यानेच क्लीन करून घेतला, म्हणजे हळदीचं लेपण पण आपलं छान बसतं. आणि त्याच्यावरती जी पावलं वगैरे लावलेली होती ती पण दर दिवाळीला किंवा असं मध्ये चेंज करत असते मी. तर ही खूप आता खराब झाली होती ते, तर त्याच्यामुळे ती काढून घेतली. आता नवीन लावणार आहे म्हणून मग आता मस्त असा उंबरठा स्वच्छ झालाय. तर हळदीचं लेपण वगैरे छान बसतं याच्यावरती जर स्वच्छ करून लावला तर. आणि आठवड्यातून 2 वेळा मी ते करत असते. आपल्या घरातली निगेटिव्हिटी येत नाही आपल्या घरामध्ये, किंवा लक्ष्मीचा वास असतो, तर हे करायला हवं. तर हळदीच्या लेपणसाठी मी 1 चमचा हळद घेतली आहे, जी की मी वेगळी ठेवते देवासाठीची. ती 1 चमचा हळद घेतली आहे, थोडंसं चंदन पावडर घेतली आणि त्याच्यामध्ये गोमूत्र घेतलं आहे थोडंसं. तर थोडंसं असं पातळ मिश्रण करून उंबरठ्यावर ओतते, कारण मला इथे अजून लाकडी उंबरठा नाही आहे ना, तर हे जे कडप्पाचं जे असतं ना, तर त्याच्यावरती व्यवस्थित बसत नाही असं. तरी थोडंसं असं घट्टसर ठेवलं तर मग चांगलं गोळेचे गोळे दिसतात, असं चांगलं नाही दिसत ते. म्हणून मग थोडंसं असं पातळसर केलं ना तर ते छान बसतं मग त्याच्यावरती. तर लवकरच मी लाकडी उंबरठा पण बसवून घेणार आहे. आणि इथे दरवाजावरती आता छान असं स्वस्तिक काढलंय. जर तुम्ही प्लास्टिकचं किती चिपकवले जरी असले ना, तरी कुंकवाचं स्वस्तिक काढत जा. नारायणं भजे नारायणं लक्ष्मी नारायणं भजे नारायणं नारायणं भजे नारायणं लक्ष्मी नारायणं भजे नारायणं. देवघर सुद्धा माझं मस्त असं स्वच्छ करून झालंय, पूर्ण काढून स्वच्छ केलंय मी आज. तर देवघर पण स्वच्छ झालंय. आणि आता मी सकाळची देवपूजा करणार आहे. तर संध्याकाळचं पूजा वगैरे पण मी व्लॉगमध्ये घेतलेली आहे, तर त्यासाठी व्लॉग अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. पूजा कशी झाली आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि ना आजची पूजा खूप छान झाली होती, छान प्रसन्न असं वातावरण वाटत होतं घरामध्ये. फक्त एकच कमी होती, ती म्हणजे फुलांची. तर फुलं आणले गेले नव्हते माझ्याकडून, आणि आत्ता सकाळी सकाळी जर मी फुलं घ्यायला गेले असते तर मग या बाकीच्या सगळ्या गोष्टींना वेळ होऊन गेला असता. त्याच्यामुळे मग मी दुपारी फुलं आणल्याच्या नंतर संध्याकाळी देवांना पण वाहिले आणि पूजेसाठी पण लक्ष्मी नारायणं भजे नारायणं नारायणं भजे नारायणं लक्ष्मी नारायणं भजे नारायणं नारायणं भजे नारायणं लक्ष्मी नारायणं भजे नारायणं.
जास्त छान इफेक्ट आहे आणि ओपन पोअर्स असतील आपले किंवा ॲक्नी वगैरे असेल तर ते रिमूव्ह होतं त्याच्याने. खूप छान इफेक्ट आहे. केल्याच मला खूप जास्त इफेक्ट जाणवला होता आणि 2 दिवसानंतर तर खूप छान ग्लो आला होता. त्यांची सर्व्हिस मला खूप जास्त आवडली आहे. तर नक्की एकदा भेट द्या पार्लरला. आणि इथे स्वराचं पण हेअरकट खूप छान झालेलं आहे. मला तिचे थोडे ट्रिम करायचे होते केस, ते पण खूप छान झाले. त्याच्यानंतर घरी आल्याच्या नंतर थोड्या वेळाने मी बसले रांगोळी काढायला. धनतेरस होती तर मग आधी म्हटलं रांगोळी काढून घेऊया, नंतर स्वयंपाक वगैरे आणि मग पूजा वगैरे. तर नंतर वेळ नाही मिळत तर म्हणून आधी रांगोळी काढून घेतली. मग त्याच्यानंतर थोडाफार स्वयंपाक वगैरे आवरून घेतला. स्वयंपाकात मी आज भरीत पुरी आणि श्रीखंड पुरी बनवलेलं होतं. तर स्वयंपाक वगैरे आवरल्याच्या नंतर मी पूजेची सगळी जी सामग्री लागते, जे साहित्य लागतं ते सगळं मी जमा करून ठेवलं होतं. तिथे रांगोळी वगैरे, चौरंग वगैरे सगळं मांडून ठेवलं होतं आणि सगळं सामान एका ठिकाणी जमा करून ठेवलं होतं. आणि मग त्याच्यानंतर मी साडी वगैरे नेसली आणि मग दिवे वगैरे लावले. स्थितं नारायणं देववृन्दैरभिष्टितं नारायणं दिनकरमध्यगं नारायणं दिव्यकनकाम्बरधरं नारायणं नारायणं भजे नारायणं लक्ष्मीनारायणं भजे नारायणं नारायणं भजे नारायणं लक्ष्मीनारायणं भजे नारायणं. धनत्रयोदशीच्या दिवशी यामध्ये दीपदान करायचं असतं. त्याच्यासाठी मी कणिकमध्ये थोडीशी हळद टाकून त्याचा दिवा बनवला आहे आणि दक्षिण दिशेकडे तोंड करून लावलेला होता. एक दिवा डस्टबिनजवळ लावलेला होता, एक दिवा तुळशीजवळ लावलेला होता आणि स्वराने मस्त अशी तुळशीजवळ रांगोळी सुद्धा काढलेली होती. त्याच्यानंतर हे आल्याच्या नंतर आम्ही पटकन पूजा करून घेतली, कारण पूजेचा मुहूर्त फक्त 8 वाजेपर्यंतच होता. त्याच्यामुळे आम्ही आधी पूजा करून घेतली. कोणती पण पूजा करायच्या आधी सगळ्यात आधी दिवा लावायचा असतो, म्हणून सगळ्यात आधी समया पेटवून घेतल्या. त्याच्यानंतर मग पूजेला सुरुवात केली. आणि मी चौरंगाच्या खाली फक्त रांगोळी काढलेली आहे. तर आजूबाजूने जी बॉर्डर पट्टी दिसते तुम्हाला, तर ती मी रेडीमेड ॲक्रिलिकची पट्टी भेटते ती घेतलेली आहे, बॉर्डर पट्टी. तर फक्त खाली कलर फिल करायचा आणि त्याच्यावरती ते पट्टी ठेवायची. तर खूप सुंदर दिसते, अगदी अट्रॅक्टिव्ह डिझाईन दिसते आणि आपला तेवढा रांगोळी काढायचा वेळ सुद्धा वाचतो. आणि मला रांगोळी काढायला एकच प्रॉब्लेम आहे का माझ्या बोटातून पटकन रांगोळी पडत नाही खाली. तर त्याच्यामुळे मग मला थोडासा मूड ऑफ होतो का आपल्या, म्हणजे प्रॉपर जो शेप यायचा असतो किंवा प्रॉपर जी डिझाईन आपल्याला हवी असते ती ॲक्युरेट अगदी निघत नाही. मग मी ती बॉर्डर पट्टी घेतली तर ती चौरंगाच्या आजूबाजूला खूप सुंदर दिसते. तर तशी मी ॲक्रिलिकची पट्टी रेडीमेड आणून घेतली. तर त्या 4 पट्ट्या आहेत, तर 2 आणि 2 वेगळ्या वेगळ्या डिझाईनच्या पट्ट्या आहेत. त्या पण बघा किती सुंदर दिसत आहेत त्या. धन्वंतरी आपल्या आरोग्याची देवता असते, म्हणून आरोग्यासाठी आपल्या जे जे काही चांगलं असतं ते सगळं मी पूजेत ठेवलेलं होतं. जसं की मसाले वगैरे असतील किंवा ड्रायफ्रुट्स वगैरे असतील किंवा आपले फ्रूट्स वगैरे असतील, तर हे सगळं मी ठेवलेलं होतं. आणि धनधान्य ठेवलेलं होतं याच्यामध्ये, आपले जे सुगड असतात त्याच्यामध्ये. आणि एका याच्यामध्ये कॉईन्स वगैरे ठेवलेले होते, एका याच्यामध्ये लाया बताशांचा नैवेद्य ठेवला होता. आणि आजच्या दिवसाचा मुख्य नैवेद्य जो असतो तो म्हणजे गूळ आणि धणे, तर तो पण नैवेद्य तिथे ठेवलेला होता. आणि गणपती बाप्पासाठी गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवलेला होता. तर अशा प्रकारे मी छान अशी पूजा करून घेतली. आरोग्यासाठी तुळशी आणि कोरफड वगैरे हे पण चांगलंच असतं, तर त्याच्यामुळे ते सुद्धा मी इथे पूजेमध्ये ठेवलेलं होतं. नारायणं भजे नारायणं पङ्कजलोचनं नारायणं भक्तसङ्कटमोचनं नारायणं करुणापयोनिधिं नारायणं भव्यशरणागतनिधिं नारायणं नारायणं भजे नारायणं लक्ष्मी
तर असा होता आजचा हा धनत्रयोदशीचा व्लॉग. आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, अगदी फ्री आहे. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय बाय आणि सगळ्यांना शुभ दीपावली. जगत्रयं नारायणं चक्रशिक्षेतासुरचयम्